या स्पॉटबद्दल तुम्हाला म्हणजे या स्पॉटचं लोकेशन तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आपल्या चॅनलवर आधी एक मोठा व्लॉग टाकला होता म्हणजे डे 1चा अष्टविनायक राईडचा. त्याच्यानंतरचा हा म्हणजे त्याच्यानंतरचे 3 दिवस आहेत पण ते मी काय अजून एडिट केलेले नाही आहेत. पण आजचा हा एकदम छोटासा व्लॉग असणार आहे आणि एकदम छोटीशी राईड असणार आहे. आत्ता आपण आहे ट्रायम्फ स्पीड 400वर. तर या ट्रायम्फ स्पीड 400चा रिव्ह्यू आज आपण करूया. तर नावाप्रमाणेच ट्रायम्फ ही स्पीड 400 400 CCची आहे म्हणजे जे जुनं वर्जन होतं. आजच्या मितीला स्पीड म्हणजे ट्रायम्फने ज्या 400 CCच्या बाईक काढल्या होत्या त्याच्यामध्ये जे GST नॉर्म्स आले ते 350 CCच्या वरच्या गाड्यांना जे GST जास्त लागत होता त्याच्याऐवजी मग नाव सेम ठेवून 50 CC म्हणजे ही जी ट्रायम्फ स्पीडची स्क्रॅम्बलर आणि जी T4 होती याची 400 CCवरून 350 CCवर त्यांनी चेंज केली आहे म्हणजे गाडी चेंज केली आहे असं म्हणतात काही जण. त्याचा परफॉर्मन्स सेम आहे हे आहे पण नाही म्हणलं तरी शेवटी 50 CC कमीच झालं. दुसरी गोष्ट आज हा म्हणजे ही गाडी जवळपास 18,327 किलोमीटर आत्ता झाली आहे. या गाडीबद्दल आपण बोलूयात आता म्हणजे याचा मेंटेनन्स किंवा बाकीच्या गोष्टी आणि हँडलिंग कशी आहे. आत्ता सध्या बोगदा संपल्यानंतर बोलूया कारण बोगद्यामध्ये लाईट कमी जास्त होती. चलो भाई, या गाडीची खासियत आहे मूठ पिळली गाडी पळती. आत्तापर्यंत मी रॉयल एनफिल्डला नावं ठेवत होतो म्हणजे रॉयल एनफिल्ड जी आहे ती पळत नाही म्हणतो. पण आपल्या समोर जी आहे ही हिमालयन 450 ही चालवून बघितल्यानंतर माझं जे रॉयल एनफिल्डबद्दलचं मत होतं ते आता पूर्णतः बदललं. याच्या आधी मी रॉयल एनफिल्डची क्लासिक 350 चालवली. त्याच्यानंतर म्हणजे मला असं वाटलं 350 CC आली गाडी आपल्याकडं ह्याच्या आईला जगात आता कोणच नाही की आपल्याला आता म्हणजे एक असतं ना तो जोश 12वी नंतरचा 18 वर्षाच्या मुलाच्या अंगात जो जोश असतो किंवा रक्त म्हणतो ना आपण सळसळतं रक्त असतं त्याप्रमाणे आता 350 CC म्हणजे आता आपल्याला कोणच मागं नाही टाकू शकत अशा प्रकारे वाटत होतं. पण त्याच्यानंतर मार्केटमध्ये बऱ्याचशा गाड्या आल्या मग त्याच्यानंतर हिमालयन 411 घेतली. मग ती गाडी 24 न्यूटन टॉर्क आणि काहीतरी 27 म्हणजे जे काय असेल ते जनरेट टॉर्क आणि न्यूटन मीटर कमी जनरेट करते. मग हिमालयन 411 चालवल्यावर असं वाटलं की या गाडीपेक्षा पॉवरफुल गाडी त्या सेगमेंटमध्ये नाही. त्याच्यानंतर मग स्पीड 400 चालवली तेव्हा वाटलं हिच्या एवढी पॉवरफुल गाडी कोणती नाही. आणि आता ज्यावेळेस हिमालयन 450 चालवली त्यावेळेस म्हणजे नवीन म्हणण्याचं तात्पर्य एवढंच की नवीन गाड्या मार्केटमध्ये येत राहतात, गाड्यांची पॉवर जास्त होत राहते. त्यामुळं असं कधीच नाही राहणार की तुम्ही जी गाडी घेतली तीच कायम स्वरूपी पॉवरफुल राहील. असं मार्केटमध्ये नवीन म्हणजे तुम्हाला स्पीड पाहिजे असेल तर स्पीड नसेल तर नॉर्मल क्रूज करायला जुनी हिमालयन बेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला 80-100 तर तुम्हीच क्रूज करत असाल, तुम्हाला 120ला नाही जायचं किंवा ओव्हरटेकच्या नादी नाही लागायचं अशा गोष्टी असेल तर जुनी हिमालयन मस्त आहे. तर आता आपण आलोय बघतात ना बाहेर पण ट्रॅफिकच आहे, हे काम चालू आहे ना ह्याच्यामुळे. ही मशीन मस्त आहे, डायरेक्ट खंदून काढती आणि वाट लावती कारण हे नुसतं खांतात लवकर कामच करत नाहीत. तर मी आता तुम्हाला दाखवतो ह्याच्यातली पॉवर. तर अशा तऱ्हेने नुसतं म्हणजे गाडीच्या पॉवरचा नादच नाही करायचा. जो होगा देखा जाएगा. भाई साहेब थांब ना मित्र, थांब ना. आणि दुसरी एक खास बात म्हणजे आता जशी ज्या प्रकारे मूठ पिळल्यानंतर गाडी पळती त्या प्रकारे मूठ सोडल्यानंतर गाडीचा स्पीड लगेच झटकन खाली येतो. ही गोष्ट मला ट्रायम्फची खूप जास्त आवडली.
आणि आता मी काय असं एकदम प्रॉपर एकदम का बाईकचा रिव्ह्यू किंवा हे मला ज्या माझं मत आहे, म्हणजे मला जे वाटतं त्या गोष्टी मी याच्यामध्ये बोलणार आहे. आता याच्यामध्ये हे बघा, गाडी क्रूज करायला लय एकदम आरामात, क्रूज करायला काहीच टेन्शन नाही हिला. 6 गिअर आहे बाई, नुसती मोठ पिळली की गाडीची पावर आहे. काय म्हणजे बोलायचंच नाही त्याच्या आईला न्यूजने. आता मूठ सोडली मी अजून ब्रेक नाही दाबलेला, पण मला दाबावं लागणार आहे असं मला वाटतंय, कारण जवळ आलं. हे आत्ता ब्रेक जस्ट थोड्या सेकंदासाठी दाबला, गाडी जागेवर डायरेक्ट 160वर आपलं 140 वरून 60वर आली. काहीच करायची गरज नाही बाई, स्पीड आहे. म्हणजे तुम्हाला क्रूज करायला आवडत असेल ना, आता हे बघा GT गेली, GT ही 650 cc आहे, पण तिच्या तोडीनं ही पळू शकते, थोडी कमी वाढेल. मी काही रेस लावणार नाही, कारण मी एन्जॉय करायला आलोय, मी काही रेस नाही करायला आलो. GT पण मला आवडते भाई, GT पण प्रेम आहे आपलं. हे म्हणाल रिव्ह्यू सोडून बाकी सगळंच बोलतं मी. एकदम असं वर सांगणार, म्हणजे मला ज्या गोष्टी वाटतात. आता मेंटेनन्सच्या बाबतीत ह्या गाडीचं बोलायचं झालं तर कंपनी क्लेम करते तुम्ही दर 16,000 किलोमीटरला गाडीचं ऑइल चेंज वगैरे पेड सर्व्हिस करा, पण जनरल मेंटेनन्स तुम्हाला वर्षातून 2 वेळा करावं लागेल. म्हणजे वर्षातून 2 जनरल सर्व्हिस किंवा जनरल मेंटेनन्स म्हणू शकता तुम्ही, आणि एक पेड सर्व्हिस म्हणजे फुल सर्व्हिस, ऑइल चेंज वगैरे सगळे काय असेल ते फिल्टर वगैरे सगळं चेंज. पण कंपनीचे स्वतःचे सर्व्हिस सेंटरवाले असं रिकमेंड करतात दर 7-8 लईत लई 10,000 किलोमीटरला तुम्ही गाडीचं मेंटेनन्स करा, म्हणजे ऑइल वगैरे चेंज करा. तर आणि या गाडीचं तसं पहिलं ऑइल चेंज 500 का 1000 किलोमीटरला केलं होतं. त्यानंतर सेकंड ऑइल चेंज 10,500ला केलं. हिमालयाचं पण केलं होतं, हिमालयन 411चं पण 10,000ला केलं होतं. त्याच्यामुळे काही एवढ्या ह्याच्यात म्हणजे वाटत नव्हतं की ठीक आहे आपण 16च्या ऐवजी 10ला करून घेऊ. तिसरी गोष्ट म्हणजे याची आता तिसरी सर्व्हिसिंग गोष्ट नाही, तिसरी सर्व्हिसिंग म्हणजे मी फक्त ऑइल चेंजचं सांगतोय. ऑइल चेंज तिसरी याची कितीला 17,000 का 18,100ला केली होती, 18,100 समथिंगला केली थर्ड ऑइल चेंज. आणि आता याच्यानंतर डायरेक्ट 7-8 किलोमीटर नंतरच होईल. पण याच्यामध्ये बरेचसे पार्ट चेंज केले गेले, याची क्लच केबल चेंज केली गेली, स्मूथ झाली, म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ह्याच्यामध्ये चेंज केल्या गेल्या. आणि क्लच केबल केली, ॲक्सेलरेशनचं काही त्यांचं काही क्लिनिंग वगैरे काय करून घेतलं, हे ह्याला त्याला लाव, हे हालतंय म्हणून सांगितलेलं, हे केलं नाही. परत 18,000 किलोमीटरला सर्व्हिस सेंटरचं म्हणणं असं आहे की तुम्ही याचं काय म्हणायचं त्याला, चेन स्प्रॉकेट आणि चेन चेंज करा म्हणले का नाही आठवत नाही, पण चेन स्प्रॉकेट चेंज करून घ्या असं म्हणले. ते काहीतरी 5,000पर्यंत सगळा विथ लेबर कॉस्टिंग जाईल त्याची. आणि पहिल्या सर्व्हिसिंगला 5,000 लागले. सेकंड म्हणजे ऑइल चेंजचं सांगतो मी तुम्हाला, एकदम स्टार्टिंगला लेबर नव्हतं त्यामुळे कमी लागले. सेकंड ऑइल चेंजच्या वेळेस 5,000 लागले. आणि ज्यावेळेस थर्ड पूर्ण फुल्ली पेड सर्व्हिस ज्यावेळेस या गाडीची आली त्यावेळेस तिला एक 8,000 ते 9,000 लागले. प्लस आता हे चेंज पॉकेटमध्ये एक 12,000 ते 13,000 रुपये हिला लागले. म्हणजे तशी वापरायला ही मेंटेनन्सच्या बाबतीत कॉस्टली आहे. सेकंड गोष्ट म्हणजे ह्याचे जे मागचे ब्रेक पॅड कंपनी यूज करायची ते होते ऑर्गॅनिक ब्रेक पॅड होते. त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक ब्रेक पॅड असल्यामुळे ते लवकर त्याची झीज व्हायची. आणि आत्ता कंपनीने त्यात थोडीशी रिफाईनमेंट आणली, म्हणजे जास्त टिकतात किंवा मग ब्रेक वापरायचा कमी आला असेल. तर म्हणजे साधारण हिला दर एक तुमची जर रनिंग चांगली असेल गाडी, म्हणजे जास्त तुम्ही वापर असेल गाडीचा, तर या गाडीला वर्षाला कमीत कमी 10,000 ते 12,000 रुपयेचा मेंटेनन्स लागतो. म्हणजे लागतो, मी मिनिमम सांगितलं तुम्ही, म्हणजे तुमची रनिंग 10,000 किलोमीटरच्या आसपासच होत असेल तर, म्हणजे एक सर्व्हिस आणि बाकी जनरल. तशी तर 20,000 रुपये तुम्ही गृहीत धरून चाला. जर तुमचा यूज दर वर्षाला 15,000 किलोमीटर तुम्ही गाडीची रनिंग होत असेल
वार्षिक म्हणतो तर 20,000 रुपये, म्हणजे किलोमीटरला 1 रुपया कमीत कमी धरून चालावा जर मेंटेनन्स विचारला तर या गाडीचा. आता हे थोडासा आवाज येतोय, हा चेन स्प्रॉकेटचाच असणार आहे मला वाटतंय. हो, आणि लवकरच आपल्या चॅनलवर हिमालयन 450चा फर्स्ट काय म्हणतात त्याला पहिला फर्स्ट एक्सपिरियन्स म्हणजे गाडी चालवल्याचा फर्स्ट एक्सपिरियन्स लवकरच आपल्या चॅनलला येईल. आणि मी हिमालयन म्हणजे त्याच्यामध्ये मी ऑब्वियसली कम्पॅरिझनच करणार आहे, पण हिमालयन 411 आणि हिमालयन 450 452 म्हणा 450 म्हणा याचं कम्पॅरिझन होऊच शकत नाही. हिमालयन 24 न्यूटन मीटरच्या आसपासचा टॉर्क जनरेट करते, तर नवीन हिमालयन 450 450 cc पर्यंतचा टॉर्क जनरेट करते. तर हा डिफरन्सच ह्यूज आहे. म्हणजे मोजून 40 cc जर गाडीचं पॉवर वाढवली कंपनीनं, नवीन रिफाईनमेंट लिक्विड कूल्ड इंजिन आणलं आहे त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये एवढा मेजर डिफरन्स आपल्याला बघायला मिळतो. ट्रायम्फ इंडियामध्ये म्हणजे हे सगळं हिमालयन 450 येणारच होती मार्केटमध्ये, फक्त ट्रायम्फ आल्यामुळे हिमालयन 450 लवकर आली, नाही तर हिमालयन 450 अजून थोड्या उशिरा आली असती. ही गाडी अशी एवढी स्मूथ पळती ना, आपल्याला जाणवत सुद्धा नाही. ही गाडी आपण 120-140ला घेऊन गेलो, म्हणजे माहीत नाही. मी स्पीडचा फॅन, जनरली सगळेच असतात. गाडी अशी म्हणजे मला काय वाटतं, आता जर तुम्ही 4 व्हीलरशी कम्पॅरिझन केलं ना पेट्रोलपेक्षा, असं मोठ पिळली की गाडीचा पॉवर म्हणजे त्यात फील झाला पाहिजे. इंजिन तेवढे कॅपेबल पाहिजे तुमचं की बाबा भाई साहेब गाडी हे पण ट्रॅफिक त्या इंजिनचं म्हणजे आपल्याला ती पॉवर. आता हे बघा माझाच कॉन्फिडन्स कधी येईल, आता ह्या दोन्हीच्या गाड्यांमध्ये जायचं माझा कॉन्फिडन्स कधी येईल, जेव्हा माझ्या गाडीत एवढी कॅपॅसिटी असेल की मी नुसतं हे करेपर्यंत गाडी जाईल, म्हणजे मूठ पिळेपर्यंत गाडी जाईल अशी. आणि दुसरी गोष्ट, आता याचे टायरचे चेंज केले मी. हिमालयनला धरले होते ते, म्हणजे हिमालयनचे मला इथले 8-8.5 हजारामध्ये दोन्ही टायर माझे बदलून होतात, म्हणजे जुन्या हिमालयाच्या. आणि आता ही 650वाला आलाय. हिमालयाचे दोन्ही टायर 8.5-9 हजारामध्ये बदलून होतात. या गाडीचे टायर बदलायसाठी 12,000, म्हणजे एक टायर 5-6 हजाराच्या आसपास आहे. टोटल 6.5 म्हणलं ना. हा आलाय पहिलवान 650. रॉयल एनफिल्डची 650 पण काय लय पॉवरफुल नाही आहे, मी खरं सांगतो. राग येऊ शकतो बऱ्याच जणांना, पण ते आपल्याकडं म्हणजे हायर सीसीची गाडी बनवणारी आपल्याकडे दुसरी कंपनीच नव्हती. आता हे 650 यांनी लॉन्च केली आहे बऱ्याचशा, म्हणजे सुपर मेटिओर म्हणा किंवा बिअर 650 म्हणा. आत्ता ह्याच्या रॉयल एनफिल्डच्या गाड्यांमध्ये रिफाईनमेंट आली आहे. मार्केट ज्यावेळेस बाकीच्या कंपन्या खायला लागल्या त्याच्यानंतर रॉयल एनफिल्डच्या गाड्यांमध्ये रिफाईनमेंट आली आहे. जय भोलेनाथ. बावा पडशील. चारशे सीसी 450 सीसीची कंपॅरिझन करते. ऐसा चला.
आज कुछ तूफानी करते हैं. ते 650 आहे रॉयल एनफिल्डचे 650 मध्ये पॉवर. मक्कार बळवत मस्त बोलते रॉयल एनफील्ड सुद्धा. अभी हम स्लो डाउन हो जाएंगे. तर जी मला वाटतं सुपर मेटेवर होती वाटतं 650cc होती. नीट नाही पाहिली मी. म्हणजे आत्तापर्यंत आपण म्हणजे ज्या 350cc गाड्या होत्या त्याच्यामध्ये ते पळत नाही आपण म्हणायचो ना. तशा पण आता 650cc मानानं कमीच आहे म्हणा. पण पळायला लागल्यात आता रॉयल एनफिल्ड सुद्धा पळायला लागल्यात असं म्हणू शकतो आपण. शेवटी म्हणलं आता जास्त कारण रोडला गर्दी पण भरपूर आहे. जास्त पळवण्यात पण काय अर्थ नाही. त्याच्यामुळे आपलं थंब देऊन बास भाई डन. आणि बरं वाटतं असं रॉयल एनफिल्ड पळताना बघून. लहानपणीपासूनच्या म्हणजे मी सुद्धा लहानपणीपासून रॉयल एनफिल्डचाच फॅन. म्हणजे सुरुवातीला 350 चालवली. अरे भाई याच्यासारखी गाडीच नाही असं टाईपचं. जसं आपली ऐपत अंथरून पाहून पाय पसरावं असं म्हणतात ना त्या पद्धतीने. चलो भेटूया पुढं. हा जो नजारा तुम्हाला समोर दिसतोय हा पुणे आणि सातारा या 2 जिल्ह्याच्या बॉर्डरला आहे असं आपण म्हणू शकतो. हे वीर धरणाच्या इथलं बॅकवॉटर आहे. आणि इथून सनसेट हा एक नंबर म्हणजे मस्त सनसेट होतो इथं. या इथे म्हणजे वीर धरणाच्या इथे यायचा रस्ता म्हणजे जे सारोळे हायवेला जे सारोळे म्हणून लागतं आणि त्याच्यानंतर जो वीर नदीवरचा ब्रिज लागतो आणि त्याच्या पुढं शिरवळ लागतं. म्हणजे सातारा पुण्याची जी बॉर्डर आहे त्या ब्रिजच्या म्हणजे जो नदीवरचा पूल आहे त्या पुलाच्या आधी आपण खाली उतरून डाव्या साईडनं वीर म्हणून गाव आहे. त्या वीर गावाकडे आलो
तर तिथून मग हे एक 1-2 किलोमीटर अंतरावर आतमध्ये आपण इथं येऊ शकतो आणि इथं हा नजारा आपण पाहू शकतो. एक नंबर वाटतं आहे असं. तर अशा तऱ्हेने व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.